केरळ राज्य आहे तिथे 18,000 रुपये त्या शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांना दिला जातो। हरियाणामध्ये देखील वेतन दिलं जातं। मग जर बाकीच्या राज्यांमध्ये जर वेतन आणि चांगल्या प्रकारे जर मानधन देत असतील तर मग महाराष्ट्र राज्यामध्ये का नाही? तर हा सवाल आम्ही उठवतोय की महाराष्ट्र राज्याने सुद्धा किमान वेतन 18 ते 26,000 रुपये हे शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांना दिला पाहिजे। त्याचबरोबर दिवाळी बोनस हा आमचा हक्काचा असतो। दिवाळी बोनस सुद्धा त्यांनी जसं अंगणवाडी कर्मचाऱ्यांना देत आहेत तसं शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांना देखील बोनस मिळाला पाहिजे। आम्ही 3 दिवस त्यांच्या घराच्या आजूबाजूला आहोत। आमच्या मागण्या जर मान्य नाही झाल्या तर आम्ही दिवाळी तिथे आणि तिथेच काढू, तिथे दिवाळी साजरी करू। बघू कोण येतंय कोण सामोरे जातोय। जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही आम्ही उठणार नाही। हा CI2चा संदेश आहे। ज्या गोरगरीब महिला आहेत, ज्या स्वतःचं घर सावरू शकत नाही अशा महिला आहेत, 83 रुपये रोजामध्ये जर कोणाचं घर चालत असेल तर दादासाहेब भुसेंनी दाखवून द्यावं। तर आम्ही म्हणू की खरंच घर चालतंय, महागाईचा वणवा झालेला आहे। तर त्यांना विनंती आहे, दिनांक 15, 16 व 17 या 3 दिवसामध्ये आम्ही तिथे धरणे आंदोलन करत आहोत। त्या आंदोलनाला तुम्ही सामोरे जावं। आमच्या ज्या ज्वलंत मागण्या आहेत त्या पूर्ण कराव्यात। धन्यवाद। इन्क्लाब जिंदाबाद।